एकच सांगेल सगळ्यांना की जग खूप छोटं आहे. प्रेम, हंबलनेस आणि पॉझिटिव्हिटी वाटा लोकांमध्ये. मला वाटतं की मग हे जग जगण्यासारखं होईल आणि तेवढाच आनंद सगळीकडे पसरेल. आणि मला सांगण्यात आलं की माधुरी जी येतात ते त्यांना तुला शिकवायचं आहे. बस आय वॉज म्हणजे माझं असं होतं की आज मैं मर जाऊं बस, क्योंकि मैंने मेरे भगवान को देख लिया ऐसा था. आणि बट दॅट वॉज अ मोमेंट. म्हणजे तिने मला फोन लावला की अरे ढोलकी चालव परे, कारण तिला माहिती आहे कार्यक्रम. तर मग तू काय करतो त्याच्यात? म्हटलं अगं मम्मी मी परीक्षक आहे. काय बोलतोस? अरे चुकलं असेल त्यांचं काहीतरी असं वगैरे ते म्हणाले. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आलेली आहे कलर्स मराठीवरच्या ढोलकीच्या तालावरच्या सेटवर आणि माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका लावणी किंग आशिष पाटील. हाय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. सो मच कसा आहे? इंट्रोडक्शन बद्दल. मी खूप उत्तम आहे आणि हे सगळ्यांना सांगायला मला आवडेल. डोंबिवली कल्याण कल्याण डोंबिवली ऑलवेज रॉक्स. सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळणार. आपण पहिल्यांदाच भेटतोय Yes. आणि इथली वाईब फार कमाल आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावर. इतका छान शो सुरू आहे, इतकं छान प्रेम मिळत आहे लोकांचं. पण तू स्वतः नृत्य करतोस, पण आता त्या जजच्या खुर्चीत बसल्यावर एक काय तुला वेगळेपण जाणवतं? मला वाटतं माझ्या 18 to 19 इयर्सच्या स्ट्रगल पिरियडमधले मी जवळपास 13 रियालिटी शोज केले, ज्याच्यात मी 5 कोरिओग्राफ केले, ज्याच्यातले 5ही कोरिओग्राफीचे शोज मी जिंकलो आहे. पण कंटेस्टंट म्हणून मी कधी जिंकलो नाही आहे. कारण की आय डोंट नो वाय. बट येस, तो स्ट्रगल एकंदरीत बघता, म्हणजे मी जेव्हा पण या मुलीने नाचताना बघतो तेव्हा मी स्वतःला बघतो. कारण की आपण फक्त तो एक दिवसाचा परफॉर्मन्स टी व्हीवर बघतो, पण त्याच्या मागे जी मेहनत असते ती मला माहीत आहे काय, कारण मी त्या प्रोसेसमधून गेलो आहे. आणि येस, ह्या शोबद्दल म्हणशील तर हा शो माझा अत्यंत लाडका शो आहे, कारण की ह्या शोचं 3 सीझन मी कोरिओग्राफर होतो. आणि ह्या शोचं परीक्षण करणं म्हणजे माझ्यासाठी खरंच एक मोठी गोष्ट होती. कारण की मीच काय, माझे बरेचसे चाहते किंवा माझे जे फॅन्स आहेत त्यांना नेहमी वाटायचं की रे आशिष कधी जज म्हणून बसेल, कारण की एवढा स्ट्रगल सगळ्यांनी माझं बघितलं आहे. मी एवढ्या आर्टिस्टला शिकवलं आहे. म्हणजे चंद्रमुखीनंतर तर अजूनच ते खूप झालं होतं की अरे नाव इज द टाईम. आणि येस, दॅट टाईम हॅज अराइव्ड. आणि मला वाटतं इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. म्हणजे मला जेव्हा पहिला फोन आला आय वॉज हॅव्हिंग टिअर्स स्टील हिअर. आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं, इवन घरी पण सांगितलं नव्हतं. कारण की माझं असं होतं की आई कलर्स मराठी बघते, तर माझं होतं की प्रोमो येऊ दे आणि तिला तसं कळू दे. आणि ते तसंच झालं मला वाटतं. सो आय वॉज व्हेरी लाईक ओव्हरवेल्म. म्हणजे अजून पण मला त्याच्याबद्दल बोलतो की मला भरून येतं, मला असं वाटतं. छान. पण मग आईची काय रिॲक्शन होती ज्यावेळेस पाहिला प्रोमो? सो आई वॉज वॉचिंग सम सिरियल ऑन कलर्स मराठी आणि तो माझा पहिलाच प्रोमो आला की आम्ही घेऊन येत आहोत. आणि शी वॉज लाईक की तिने मला फोन लावला की अरे ढोलकी चालव परे, कारण तिला माहिती आहे कार्यक्रम. तर मग तू काय करतो त्याच्यात? म्हटलं अगं मम्मी मी परीक्षक आहे. काय बोलतोस? अरे चुकलं असेल त्यांचं काहीतरी असं वगैरे ते म्हणाले. म्हटलं अगं नाही परीक्षण करतोय मी. म्हणजे अरे वा, चांगली गोष्ट. आणि शी वॉज व्हेरी हॅपी अँड शी हॅड टिअर्स. आणि तिने पण वडिलांना डायरेक्ट प्रोमो दाखवला आणि ही वॉज व्हेरी हॅपी बिकॉज या दे हॅव सीन मी, दे हॅव सीन माय ऑल शोज. ते शोजला यायचे पण जेव्हा मी कंटेस्टंट असायचो. म्हणजे एकापेक्षा एक पासून म्हणू नका, प्रत्येक हिंदी रियालिटी शो म्हणू नका, दे हॅव ऑलवेज सीन मी ॲज अ कंटेस्टंट. अँड नाव दे केम टू सी मी ॲज जज. अँड it was like last episode was they came as a guest also, so it is very overwhelming. म्हणजे खूप इमोशनल मोमेंट होता माझ्यासाठी खूप. पण तू आशिष आत्तापर्यंत अनेक आर्टिस्ट बरोबर काम केलंयस, तू त्यांच्या डान्ससाठी तू कोरिओग्राफी केली आहेस. तुझी फॅन मुवमेंट कधी होती रे? कोणाला भेटल्यावर तुला असं वाटलं की येस मला यांना भेटायचं होतं आणि आता हे झालं? या ॲब्सोल्युटली. माय फॅन मुवमेंट वॉज माधुरी दीक्षित. म्हणजे मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा कोरिओग्राफ केलं, बिकॉज आय हॅव फॉलोड हर अ लॉट, सरोजी आणि माधुरी दीक्षित. आणि ज्या दिवशी मी कलर्स हिंदीचा एक अवॉर्ड फंक्शन करत होतो, त्याच्यात त्यांचा एक सलग 11 मिनिटाचा आहे कुठं 9 रसांवरती. आणि तो माझ्या नशिबी आला होता बिकॉज आय वॉज असिस्टिंग समबडी दॅट टाईम. आणि मला सांगण्यात आलं की माधुरी जी येतात त्यांना तुला शिकवायचं आहे. बस आय वॉज म्हणजे माझं असं होतं की आज मैं मर जाऊं बस, क्योंकि मैंने मेरे भगवान को देख लिया ऐसा था. आणि बट दॅट वॉज अ मोमेंट. म्हणजे म्हणजे त्यांना बघून मला असं वाटलं की एका आर्टिस्टनी कसं असलं पाहिजे. म्हणजे त्या अजूनही अस्खलित मराठी बोलतात, त्या तेवढाच रिस्पेक्ट तुला देतात. जरी तू असिस्टंट आहे पण ते सगळं शिकणार जे तू शिकवणार आहे. हालाकी शी इज अ ग्रेट डान्सर, तिला मी काय शिकवणार, पण त्यांनी सगळं मी जे सांगितलं ते केलं. आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्या बाईनी एक स्टेप इकडची तिकडे नाही केली. ह्याच्यावरून काय मोठं मी सांगणार. म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही आर्टिस्ट बनाल तर तसं बना, डाऊन टू अर्थ अँड हंबल अँड जेन्युइन टू युअर वर्क, मला असं वाटतं. आपण खूप लोकांचे फॅन असतो, तुझे तर खूप फॅन्स आहेत. पण घरच्यांना कधी असं तू इतक्या
इतक्या सगळ्या आर्टिस्टना भेटतोस, इतक्या सगळ्यांबरोबर काम करतोस, घरच्यांची काय ह्याच्यावर रिॲक्शन असते? त्यांच्याकडून काही अशा टिप्स किंवा काही गोष्टी आहेत, आता ह्यांना कधी भेटशील किंवा ह्यांना भेट, असं कधी सांगितलं जातं? नाही, म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, माझे मॉम डॅड्स आर व्हेरी आउट ऑफ द इंडस्ट्री. कारण की असंही माझ्या वडिलांना डान्स आवडायचा नाही आणि मम्मीलाच आवडायचा फक्त. तू बिलीव्ह नाही करणार की मम्मी अजून पण मला सेलिब्रिटी मानत नाही. म्हणजे मी कोणताही परफॉर्मन्स करो, ती अजूनही मला हे सांगते की हे असं होऊ शकलं असतं. यू नो, शी इज माय बिगेस्ट क्रिटिक्स. सो त्याच्यामुळे तिचं असं आहे की मे बी त्याच्यामुळे मी कदाचित अजून जमिनीच्या खाली आहे, अजून वर पण नाही आलो आहे. कारण की ती मला नेहमी सांगत असते की हे असं चुकतंय, हे असं कर. किंवा ती प्रत्येक शो बघते माझा कोरिओग्राफ केला, ती मला हे सांगते, बघ लास्ट टाइम तू असं केलं होतं, ह्यावेळेस म्हणजे ती सांगते मला. सो मला वाटतं की एक्साइटमेंटपेक्षा ती मला हे सांगते की हाऊ यू विल एक्सेल युअर सेल्फ एव्हरी इयर, कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. मग तू कोणत्याही सेलिब्रिटीवर काम कर. तिला असं नाही की कलाकार हा कलाकार असतो, मग छोटा नाही मोठा असं काही नाही त्यांच्यासाठी. दे लव्ह एव्हरी वन. पण त्यांचं एवढंच आहे की तुझं काम प्रत्येकावर कसं दिसतंय ते इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक कलाकाराची एक वेगळी स्टायलिंग आहे. सो ते तुझं काम त्यांच्यावर दिसलं पाहिजे असं. सो मला वाटतं की दे आर व्हेरी हॅपी विथ वॉट आय एम डुईंग. अँड या, मम्मी इज माय लाईक बिगेस्ट क्रिटिक्स. असलंच पाहिजे. बरं, एक असा काळ होता ज्यावेळेस तू खूप स्ट्रगल करत होतास, ज्यावेळेस तू तुझ्या आवडीची गोष्ट शोधण्यासाठी झटत होतास. तिथून बाहेर पडून तू आता खूप पुढे आलास आणि ऑफकोर्स पुढेच जायचं आहे. पण तरीसुद्धा एक मागे वळून बघताना जर का तू त्या काळात परत गेलास, तर अशी एक कोणती गोष्ट होती की ज्या वेळेस त्या स्ट्रगल पिरियडमध्ये तू स्वतःला त्याच्यातून बाहेर काढलंस, की तुझ्या मनाला उभारी मिळाली? येस, सगळ्यांनाच माहिती. मी बऱ्याच रियालिटी शोजमध्ये बोललो आहे की आपण त्या सोसायटीमध्ये राहतो जिथे एखादा पुरुष जर एखादा फेमिनाईन डान्सिंग करतो तर त्याला किती हिणवलं जातं. आणि येस, मला पण स्कूल टाईमपासून ते कॉलेजपर्यंतच म्हणू नका तर कुठेही मी आय वॉज बीन लाईक ह्युमिलेटेड लाईक एनिथिंग. आणि देर वॉज अ मोमेंट वेन यू नो आय वॉज सो डिप्रेस्ड, आय हॅव गॉन इन टू डिप्रेशन आणि बऱ्याच गोष्टी अशा झाल्या होत्या. पण तेव्हा मी गणपती बाप्पाला खूप मानतो. मी देवळात, आय एम व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन इन जनरल. तर माझं मित्र मैत्रिणी असं कोणीच नव्हते कॉलेज टाईमपर्यंत. मी बाप्पाशीच खूप बोलायचो, मी देवळात जायचो, मी खूप गप्पा मारायचो. आणि तेव्हा मला तिथे एका गुरुजींनी एवढंच सांगितलं होतं की आशिष, कसं आहे ना, प्रत्येकाचा जन्म जो झाला आहे तो काहीतरी कारणासाठी झाला आहे. ते कारण तुम्हाला कळलं ना तर तुमचं आयुष्याचं सार्थक आहे. देव तुम्हाला 4 मार्ग देणार, तुम्हाला प्रत्येक मार्गावर जाऊन तो शोधायचा आहे. आणि मे बी तो तुला मार्ग दाखवतोय की बघ तुला काय करायचं आहे. आणि तुला जेव्हा तो मार्ग मिळेल आणि तो मिळाल्यावरती मग बघ तू काय होईल. ते अजून एक गोष्ट मला बोलले होते, जे मी जेव्हा त्यांना सांगत होतो की लोक मला यु नो फेमिनाईन किंवा जे काही शब्द वापरतात लोक मुलांसाठी, तर ते मला म्हणाले की आशिष, कसं आहे ना, अजून एक गोष्ट मी तुला सांगतो की परमेश्वरांनी ना प्रत्येकामध्ये स्त्री आणि पुरुष एकत्र दिले आहेत. दोघांमध्ये मात्रा आहे, ती कोणामध्ये जास्त आहे कोणामध्ये कमी आहे. खूप कमी लोकांमध्ये ती बॅलन्स्ड आहे. आणि ना तू असं समज की तुला ही देणगी आहे की तू शिव आणि शक्तीचं एक रूप आहे. तर तू जर हे समजशील ना, ज्या दिवशी तू शिव आणि शक्तीचं रूप आणि ते प्रेझेंट करशील तेव्हा तू काहीतरी और असेल. आणि तू बिलीव्ह नाही करणार, मी जेव्हा पण नाचतो, मला माहिती आहे तुम्हाला किती नाचताना बघितलं आहे, जेव्हा पण प्रेक्षकांनी मला बघितले दे ऑलवेज से दॅट की अरे तू तुझं एक्सप्रेशन तू वेगळं नाचतो रे. कारण मला असं वाटतं मी तेव्हा पूजा करतो. मी जवळपास नाचताना मी फक्त एवढंच देवाला सांगतो की तू दर्शन दे मला नाचताना. आणि मी तिथे जातो. मी कधीच माझ्या आजूला नाचतोय कोण नसतं मला लक्ष नसतं. मी अजूनपर्यंत जेव्हा नाचतो मी स्वतःसाठी नाचतो आणि त्यासाठी नाचतो, मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे कदाचित मी लोकांपर्यंत पोचतो. सो दॅट मोमेंट माझ्या आयुष्यातला खूप उत्तम मोमेंट आहे, मला असं वाटतं. परीक्षण करताना कधी दडपण येतं का? कारण खूपदा असं होतं की लहान मुलांना किंवा कंटेस्टंट्सला कसं सांगायचं हा पण एक कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. दडपण नाही येत, कारण की मला असं वाटतं, मी जसं तुला म्हटलं मी एवढे रियालिटी शोज केले आहेत, मी त्या प्रोसेसमधून गेलो ॲज अ कंटेस्टंट. तर मला माहिती आहे की जेव्हा मी त्या पोझिशनवरती असायचो तेव्हा मला एक्सपेक्टेड असायचं की जजेसने हे बोलावं. आता मी तेच करतोय की मला असं वाटतं की माझ्याकडे तो एक्सपिरियन्स आहे की ॲज अ कंटेस्टंट माझी काय अपेक्षा की जजनी बोलावं. ऑफकोर्स आय हॅव टू बी स्ट्रिक्ट. पण मला वाटतं जेवण असं खाण्यापेक्षा ह्या शोजमध्ये ना असं खाल्लेलं बरं असतं की त्यांना चांगल्यापणाने जे सांगितलं ना की त्यांना ते अजून जास्त उत्तर कळतं, मला वाटतं. मग तुम्ही चांगल्या गोष्टी पण सांगा आणि वाईट नाही म्हणणार मी, पण अशी गोष्ट सांगा की जे त्यांना विचार करायला भाग पडेल. सो मी नेहमी ते करतो. मला वाटतं मला दडपण नाही आहे, पण मला तो एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामुळे मी तसं बोलू शकतो, असं मला वाटतं. बरं, इन्स्टाला आम्ही खूप रील्स बघतो तुमची आणि तितकी व्हायरल होत आहेत, इतक्या कमेंट्स येत आहेत, ह्याच्या मागे डोकं कोणाचं असतं? डोकं माझंच आहे. कारण की तिथे बसून आम्ही टाइमपास करत असतो. कारण की इथे जेव्हा सेट लागत असतो 15 मिनटं असंच असतो. तर आम्ही म्हटलं की वाय नॉट टू मेक इम्प्रॉम्प्टू रील्स. तर मी आणि क्रांतीने इनिशियली नॉर्मल डान्सिंग हस्तकले रील्स चालू केले आणि आम्ही एकदा असंच रील करत होतो. ते
सावनवाला. आणि सर अचानक आले, म्हणजे पाणसे सर असे मध्येच आले आणि त्यांनी असे कधी कॉमेडीवाला सीन केला आणि आय वॉज लाईक की सर ये डालते ना इकडे वर्क होगा थोडासा, एंड ही वॉज नॉट रेडी. क्या आहे फालतूगिरी तो. तर मी आणि क्रांती चलना कर, म्हणजे क्रांती फुल पटवते सरांना, नाही सर करते एक बार ट्राय करते. आणि आम्ही केला. तू बिलीव नाही, आमचा तो 1 million वरती गेला आहे. इट हॅज क्रॉस्ड आणि पीपल आर क्रेझी, पीपल आर टॉकिंग इन इनबॉक्स अँड मेसेजिंग मी, सर ये गाना करो, सर नेक्स्ट टाइम ये गाना करो, वो गाना, अँड दे आर वेटिंग की नवीन व्हिडिओ काय येतोय. आता रिझन आम्ही तो टाकला बडे अच्छे लगते है, तर सर वडे घेऊन येतात. सो बडे आणि म्हणजे इट जस्ट क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं पण ती मजा येते, म्हणजे वी आर एन्जॉईंग दॅट आणि पीपल आर लायकिंग इट. सो आय फील, मला वाटतं एक कलाकाराला तेच हवं आहे की प्रेक्षकांना जे त्यांना आनंद देतं ते द्यावं, आणि आम्ही ते देतोय मला वाटतं. सो ती मजा असते, ती मजा आहे. पण आत्तापर्यंतच्या तुझ्या प्रवासामधली तुझी सगळ्यात आवडती लावणी कोणती आहे? माझ्या आयुष्यातल्या म्हणजे एवढ्या 19 इयर्सचा येस बाय डिफॉल्ट माझी लावणी बाईगा हॅज क्रिएटेड हिस्ट्री. आणि मला वाटतं वन ऑफ द लावणी जी आता जर कोणाला हिंदीवाल्यांना जर दाखवायचं असेल की दिस इज महाराष्ट्रीयन लावणी, सो दॅट रेफरन्स इज बिन गिवन अँड आय एम प्राऊड दॅट आय हॅव डन इट. सो मला वाटतं ती लावणी, कारण की ती आध्यात्मिक लावणी मला वाटतं खूपच. बरं, अभिजित सर आहेत आणि त्यांचा दरारा एक असतो, धाक असतो. पहिल्यांदा त्यांना भेटलास, घाबरला होतास का? पहिल्यांदा मी कारण की आय हॅव नोन हिम ॲज अ नेम अँड अ पर्सन, तो मला माहीत होतं की ते खूप स्ट्रिक्ट आहे असं मी ऐकलं होतं, किंवा ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ते काही बोलतात. आणि मला खूप सांगितलं लोकांनी. आणि पण तू बिलीव्ह नाही करणार, आमचा प्रोमो शूटला मी आलो, मी उभा होतो आणि ती आली, त्यांनी मला मिठी मारली. ते म्हणाले यार माझी बायको आणि माझी लेक तुझी फॅन आहे रे, मला माहीत नाही तो आपण भेटलो नाही कधी, पण त्या मला सांगतात की तुम्ही आशिष बरोबर जज करताय त्यांना, मग तुम्ही नशीबवान आहे. सो ही वॉज लाईक दॅट. सो वी बिकेम फर्स्ट डे ओनली इट बिकेम सो फ्रेंडली. आणि मला तेव्हा जाणवलं की प्रत्येक माणसाला ना तुम्ही जोपर्यंत अनुभव घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल मत नाही मांडलं पाहिजे. आणि मी त्यांच्याबरोबर, मी कधी जज करत नाही कोणाला, पण येस आय एम सो हॅपी अँड आय एम सो लकी दॅट आय एम शेअरिंग दिस जजेस पॅनल विथ दिस 2 पर्सनॅलिटीज, व्हेरी डिफरंट पर्सनॅलिटीज. लाईक वन इज अ व्हेरी चार्मिंग अँड क्यूट ब्युटी अँड दिस इज लाईक अ व्हेरी माचो मॅन अँड बट आम्ही तिघं जी मजा करतो ते मला वाटतं. आणि अजूनपर्यंत आमचं असं कधीच झालं नाही की दुमत झालं आहे. आमची मतं पण बऱ्यापैकी प्रत्येक परफॉर्मन्सला घेऊन, म्हणजे भले सर नेहमी म्हणतात की मला डान्सच्याबद्दल काही माहीत नाही, बट त्यांना नॉलेज, इन्फॉर्मेटिव्ह माणूस आहे तो. येस येस येस, ही इज सुपर. कमाल. तू मगाशी म्हणालास की त्या स्ट्रगलच्या काळामध्ये अनेक जणांनी तुला काय काय बोलले, सांगितलं. आज त्या सगळ्या लोकांना काय सांगायला आवडेल? येस, मला सगळ्यात पहिले त्यांना थँक्यू म्हणायला आवडेल, कारण की तुम्ही जेव्हा सांगितलं की आशिष तू हे नाही करू शकत, तेव्हा कदाचित मी ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मी अजून पण म्हणतो की आय लव्ह माय हेटर्स मोर दॅन माय लवर्स, बिकॉज दे टेल मी ऑन एव्हरी मोमेंट की मी काय नाही केलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे. आणि कदाचित त्याच्यामुळे मी ग्रो होतो आहे की प्लीज कीप कमिंग, प्लीज कीप हिटिंग सो दॅट आय कॅन कीप ग्रोईंग आय फील. आणि मला वाटतं माझ्या प्रत्येक कार्यातून मी त्यांच्या एक उत्तर देतोय, मला असं वाटतंय. आणि आज तू बिलीव्ह नाही करणार, तीच लोक, काही लोक ज्यांनी मला बरंच हॅरास केलं होतं एका काळात, तीच लोक आज मला मेसेज करतात, फोन करतात आणि सांगतात की माझी बायको तुझी फॅन आहे, माझ्या आईला तुला भेटायचं आहे. आवडतं मला आणि मी मुद्दामून जाऊन तेव्हा भेटतो पण, कारण की येस, कारण की मी असं विचार करतो की फॉरगिव्हिंग अँड फॉरगेटिंग इज द ओनली फंडा विच विल मेक माय पीस, विच विल कीप मी ॲट पीस. आणि येस, त्या सगळ्यांना खरंच थँक्यू पुन्हा एकदा. तू एक नृत्यकार म्हणून जितका छान आहेस, उत्तम आहेस, तितकाच तू माणूस म्हणून सुद्धा तितकाच उत्तम आहेस. तू ग्रेट आहेस आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन कलाकृती मीडिया. आणि येस, एकच सांगेल सगळ्यांना की जग खूप छोटं आहे. प्रेम, हंबलनेस आणि पॉझिटिव्हिटी वाटा लोकांमध्ये. मला वाटतं की मग हे जग जगण्यासारखं होईल आणि तेवढाच आनंद सगळीकडे पसरेल. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.